मंत्री महोदय उत्तर देत आहेत की आम्ही काय करणार आहोत। आज परिस्थिती काय आहे, दिंडोशी विधानसभेमध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांनी ते खाली पाठवलं। मला सांगा की मागील 6 महिन्यामध्ये अद्यापपर्यंत एकही कारवाई नाही। आजच्या दिवशी आपण कुठच्याही गार्डनमध्ये जा, गार्डनच्या बाहेर एमडी मिळतं, ड्रग्ज मिळतो। आपण कुठच्याही रिक्षामध्ये जा, रिक्षामध्ये विकलं जातं। आज तर मी काल एक पुण्याचा व्हिडिओ बघितला, एक मोटरसायकलवरून पोलीस चाललाय आणि बाजूला सगळी कपल्स बसले आहेत। ही परिस्थिती ड्रग्सच्या बाबतीत मुंबई शहरामध्ये आहे। आपण कंट्रोलच करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, मी दोन्ही पोलीस स्टेशनच्या सिनियर डीसीपी, ऍडिशनल सीपी रोज माझा पाठपुरावा असतो, पण आपण याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही। आज सगळ्या ठिकाणी रात्री जे पानाच्या टपऱ्या आहेत, बाई दुकान आहेत, तिकडे हे विकलं जातं राजरोसपणे। पोलिसांना काय माहित नाही? गांजा राजरोस विकला जातो, पोलिसांना हे माहित नाही? अध्यक्ष महोदय, मुंबई पोलीस सक्षम आहेत, परंतु आज जर पोलिसांनी ठरवलं ना तर यांचं कंबरड मोडू शकतो। या मुंबईतली गुन्हेगारी ज्या पद्धतीने पोलिसांनी बंद केली, त्या पद्धतीने ड्रग्स वरती कारवाई करू शकत नाही। हँडिंग लो आहे अध्यक्ष महोदय, कुठेतरी हँडिंग लो आहे। आणि म्हणून आज जे सुरू आहे, आमच्याकडे अनेक पत्रकार उपोषणाला बसलेत। काय तोंड द्यायचं त्यांना? पालक रोज विचारतात पोलीस कधी बंद करणार आहेत, आणि एक पिढी बर्बाद होते। काल रात्री एका हॉटेलमध्ये एमडी पिऊन एकाने स्टॅपिंग केलं, 9 टाके पडले। काय तसेच धुंदीमध्ये पोलीस फक्त आता 324 घेतील, पण ऍक्च्युली हे विकलं जात आहे, त्याच्यावरती आपण प्रतिबंध कसा करणार आहे? आपण त्या ठिकाणी जनजागरण करा, लोकांना त्याच्यामध्ये सहभाग करा, ह्या सगळ्या गोष्टी बंद होणार नाही। हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर याबद्दल कुठलीही शंका नाही, याच्यात कुठलं राजकारणही नाही। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला समन्वय सदस्य सुनील प्रभू यांना देखील मी आश्वासित करेन की ह्या बाबतीमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही पाठीशी घालणार नाही। शेवटी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण जी एटीसी आपण स्थापना केली आपण त्याकरताच आपण केलेली आहे। आता आपण नव्याने अँटी नार्कोटिक टास्क फोर्स आपण स्थापन केली, 350 अधिकारी आपण आणि आयजी लेवलचे अधिकारी आपण याच्यामध्ये आपण त्यांना प्रमुख म्हणून आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, कारवाई करण्यासाठी त्यांची आपण स्थापना करतो। आणि अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये काय कारवाई होत नाही असा भाग नाही। 2025 म्हणजे ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जवळपास 356 लोकांना आपण अटक केलेली आहे। जवळपास सेवन करणाऱ्या 1800 लोकांना आपण अटक केलेली आहे। अध्यक्ष महोदय, असं काही कारवाई केलेली नाही। नक्कीच एक चॅलेंजिंग मुद्दा आहे, ह्याचं सेवन हे प्रत्येक लहान मोठ्या ठिकाणी केलं जात आहे, शाळेचे विद्यार्थी याच्या आहारी जात आहेत। हा प्रश्न गंभीर आहे, याच्यामध्ये आम्हाला सरकारला गांभीर्य आहे ना, आणि म्हणूनच टास्क फोर्सची स्थापना केली, त्या टास्क फोर्सच्या मार्फत ह्या कारवाई रोखण्यात येतील।